हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज बघा आम्ही आलेलो आहे पूर्ण फॅमिली सोबत फिरायला। साताऱ्यात पहिल्यांदाच अंडर वॉटर फिश टनेल आलेले आहे, तर तेच पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे। तर साताऱ्याजवळ कोटेश्वर मैदानावर हे भरलेले आहे। तर 2-3 दिवस झालं सुरू झालेले आहे। 5 ते 10चं टायमिंग असतं। तर आम्ही आज फायनली वेळ काढून आलेलो आहे। मुलांचं पण चालेलं जायचंय म्हणून। तर आता आम्ही बघा तिकीट वगैरे काढलेले आहे। पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे। तर चला आता तुम्ही देखील आमच्या सोबत आणि काय आहे ते आत पाहूया। तर हे बघा आत गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे मासे पाहायला मिळतात। तर असे जे फिश आहेत ते आपल्याला कधी आधी पाहिले नसतील, त्याचे आपल्याला नावं देखील माहीत नसतील। तर ते लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे फिश इथे आहेत। तर खूप छान वाटलं पाहायला। असं वाटतं की रिअलच आपण जवळूनच पाहतो, म्हणजे असं आपल्याला हात लावू शकतो असं वाटत होतं। पण बाहेरून अशी पूर्ण काच आहे। तर खूप छान असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फिश आहेत आणि पाहायला तर बघा किती सुंदर वाटत आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप गर्दी होती। त्यानंतर या ठिकाणी पण बघा कशी किती गर्दी आहे आणि पूर्ण असे आपल्या डोक्याच्या वरच्या बाजूला पूर्ण असे फिश आहेत। सुरुवातीला छोटे छोटे आहेत, जसं आपण पुढे जाऊ तसं मग मोठे मोठे प्रकारचे फिश आहेत। तर बघा किती सुंदर वाटतायत ना। तो खूप गर्दी होती। प्रत्येक जण फोटो वगैरे काढून घेत होते, सेल्फी वगैरे काढत होतं। असा अनुभव पाहायला खूप छान वाटतं ना। तर आम्ही देखील फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे केला। तर चला अजून पुढे काय काय आहे ते पाहूया।
वगैरे पाहून झाल्यानंतर बघा पुढे आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, वेगवेगळी बुक्स वगैरे, त्यानंतर ज्वेलरी, बाकीचे जे साहित्य असतं तर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी असे स्टॉल वगैरे लागलेले, तर ते पाहण्यासाठी देखील बरेच ग्राहक येत होते. म्हणजे जे आलेले लोक ते पाहत होते, ज्याला जे आवडत होतं ते घेत होते. तर या ज्वेलरीच्या ठिकाणी पण देखील बघा किती गर्दी झालेली आहे. क्लॉथ, फुटवेअर, ज्वेलरी असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. ते मसाले वगैरे, लोणची. तर आम्ही काही घेतलेलं नाही आहे. मुलांची चाललेली गडबड नुसती आम्हाला खेळायला जायचं आहे. तर त्यासाठी ॲक्च्युली आम्ही तेच पाहण्यासाठी आलेलो. 2-3 दिवस चाललेलं आम्हाला खेळायला जायचं आहे मुलांचं. तर आम्ही मग त्यानंतर पाहत बघा पुढे आलेलं आहे. तर पुढे आल्यानंतर बघा लहान मुलांसाठी किती छान छान वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्यासाठी जे स्टॉल आहेत. तर इशिता नीरव देखील बघा आल्या गेलेले आहे तिथे जम्पिंगच्या पांगवर. त्यानंतर मी आणि ओवी देखील बघा इथे बसलेलो आहे. ओवी एकटीच बसत होती, पण ती बसनाच झाली परत, त्यामुळे मी देखील तिच्यासोबत बसलेले आहे. तर बघा किती मोठे मोठे वाटत आहेत ना. त्यानंतर मग आम्ही फॅमिलीसोबत पूर्ण असे एका ट्रेनमध्ये बसलो. तर प्रत्येक ठिकाणी खूप पूर्ण तो एक जो एरिया आहे तो लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, वेगवेगळे आकाश पाळणे वगैरे जे असतात ना त्यासारखे खूप पूर्ण भरलेले आहे. ते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी देखील बघा आहेत असे पाण्यात वेगवेगळे गाड्या वगैरे. गर्दी एवढी होती बघा, पूर्ण असं यात्रा कशी भरते त्या पद्धतीनेच होती. आणि आज तर रविवार असल्यामुळे तर खूपच गर्दी होती. तर बघा किती मोठे मोठे पाळणे आहेत ना. तर आम्ही त्यानंतर मग पाहिलं सगळीकडं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलेलो आहे. बराच वेळ झालं, 2 ते 3 तास आम्ही आतमध्ये होते. त्यानंतर मग आता 9-9:30च्या दरम्यान आता आम्ही परत जायला निघालेलो. तर बाहेर आल्यानंतर बघा सुरुवातीला आत जायचं होतं, त्यामुळे काय बाहेरचा जो परिसर आहे तो पाहिला नव्हता. फोटो वगैरे काढले होते. तर बाहेर आल्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे काढले. तर बघा किती मोठा फिश दिसत आहे ना. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.